नमस्कार मंडळी, तुम्हाला पण भेंडीची भाजी आवडत नसेल तर याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा. नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल. एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी होते. त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये 2 पळ्या तेल घालायचे आहे. त्यानंतर मोहरी, जिरं घालायचं आहे. दोन्ही छान व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण एक मोठा कांदा कट करून घेतला आहे. कांदा मी मोठा कट केला आहे, जास्त बारीक कट नाही केला आहे. तुम्ही हवा असेल तर बारीक कट करू शकता, पण कांदा आपण कसा कट करतो यावरही त्या भाजीची चव अवलंबून असते. त्यात आपण आता थोडीशी हळद घालणार आहोत. हळद घातल्यामुळे कांदा हा लवकर फ्राय होतो. आता 2 ते 3 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर मी एक छोटा टोमॅटो कट करून घेतला आणि तोही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला टोमॅटो नरम पडेपर्यंत फिरवत राहायचे. छान त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला त्यात आता मसाले ॲड करायचे. त्यासाठी मी घातले 1 लाल तिखट, त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही हवा जो आहे तो घालू शकता. त्यानंतर मी घातलं आहे गरम मसाला. त्यानंतर आपल्याला घालायचे धनेपुड्याची पूड घालायची. त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. व्यवस्थित मसाले लागले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आपण आता परत याला मिक्स करूया, कारण मीठ घातल्यानंतर भाजी ही नरम पडते. जे टोमॅटो आपण घातले ते अगदी लवकर होतं. आता 2 ते 3 मिनिटं हे परतून घेतलं की त्यामध्ये मी 1 वाटी दही घातले. दही जास्त आंबट नसावं, मीडियम असावं. 2 ते 3 मिनिटं घालायचं आणि जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे, व्यवस्थित फ्राय करायचे. अगदी मस्त भाजी लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघू शकता आता आपल्या भाजीला छान असं तेल सुटले. आता ही मी भेंडी याच्यात घातली. भेंडी मी उभी कट करून घेतली. तुम्ही हवी तशी करून घेऊ शकता. अशी कट केल्यामुळे ते व्यवस्थित मसाला सर्व भेंडीला लागतो आणि भाजी तेवढीच टेस्टी होते. 2 ते 3 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि भाजी झाकून नाही ठेवायची. झाकून ठेवल्यामुळे भाजी चिकट होते, त्यामुळे आपल्याला ही अशीच शिजवायची आहे. आता हे बघू शकता व्यवस्थित सर्व साईडनी मसाला लागला आहे. 2 ते 3 मिनिटानंतर ह्याला तेल सुटायला लागलं. भाजी आपली 2 ते 3 मिनिटानंतर भाजी आपली व्यवस्थित शिजते आणि अगदी मस्त ही होते. खायलाही खूप चविष्ट होते. तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर याला छान असं तेल सुटले. आता शेवटी आपण कोथिंबीर घालून भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.